रामकृष्ण हरी माऊली. दुर्लभम त्रयमेव एतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयम. वर्तमानात फक्त भारताचीच लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास सांगतात आणि ती फक्त मानवाचीच लोकसंख्या आहे. पशु पक्षी जीव जंतू किडे झाड वेली वृक्षाबद्दल तर काहीच नाही सांगितलेले. आता एवढ्या लोकसंख्येच्या देशात माणूस दुर्लभ झाला की तुम्हाला कसे सांगतायत. जिकडे पाहावे तिकडे माणसांचीच गर्दी, माणसंच नकोशी झाली आहेत. विचारवंत शास्त्रकार यांना माणूस पण असलेली माणसं हवी आहेत. ती तर दुर्मिळ झालेली आहेत. माणसांच्या आकाराची फक्त माणसं दिसतात, परंतु त्यापैकी किती जणांमध्ये माणुसकी शिल्लक आहे ते दिसत नाही आणि कळतही नाही. वर्तमानातील माणसं ही माणसासारखे जीवन जगताना दिसतच नाहीत. ती पशुतुल्य जीवन जगताना दिसतात. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये आणि त्यांची 5 विषये यांच्या भोगातच रमताना दिसतात आणि पशुही तसेच जीवन जगताना दिसतात. मग पशु आणि पशुमानवात काय फरक आहे? शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या विषयाच्या पलीकडे याची मजलच नाही. माणूस जो बुद्धिमान असून आपल्या स्वस्वरूपाचा अंतरंगाचा आत्मज्ञानाचा शोध घेतो त्यालाच खरा माणूस म्हणतात. म्हणून शास्त्रकार त्यांची दुर्लभता सांगतात.